दरम्यान सोनम वांगचुकांनी उपोषण सोडल्यानंतर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी काहीशी नाराजी बोलून दाखवली। तसंच सरकारनं श्रेय घेण्यासाठी वांगचुक यांचं उपोषण सोडवल्याचा दावाही राऊतांनी केलाय। पण मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती। हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं। तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता। सरकारला उपोषण सोडवून घेण्याचं श्रेय घ्यायचं होतं। या देशातल्या हुकुमशाही विरोधी लढे देणाऱ्या अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले। त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता, किमान अभिजित दिपके असायला पाहिजे। सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या याच्याविषयी अजूनही संभ्रम आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, उपोषण संपणार नाही, ही आमच्या सगळ्यांची जिद्द होती। त्या मागणीचं काय झालं हे देशाला सांगावं लागेल।